चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि पटकन होणारा मसाला भात। यासाठी आपण सर्वात अगोदर तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहोत। तांदूळ धुवून घेतले की लगेच आपल्याला याचा भात शिजवून घ्यायचा आहे। आता हे आपला रात्रीचा जरी भात असेल उरलेला तरी पण आपण ही रेसिपी पटकन अशी सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकतो। आता आपण कढईत तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात मोहरी आणि जिरे टाकून घेतलेले आहेत आणि नंतर आपल्याला मोहरी आणि जिरे तडतडायला लागले की लगेच आपण त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि 2-3 काळी मिरी आणि 2-3 लवंगा, हे हिरव्या मिरच्या, थोडेसे काजू बदामचे तुकडे आणि हे आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे। आता लगेच आपण वरून टाकणार आहोत शिजवलेला भात। थोडा कढीपत्ता हे टाकून घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये आणि याला आपण तेलावर फ्राय करणार आहोत। तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओला आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। आता याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ टाकून घेत आहोत। तर ह्याला व्यवस्थित आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे। तर बघा याला कलर कसा मस्त आलेला आहे आणि झालेला आहे बघा आपला तयार। काहीच वेळ लागत नाही याला, 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी आपली तयार होते आणि मस्त लागते खाण्यासाठी। आता हे आपण वरून कोथिंबीर घालत आहोत आणि थोडंसं आपण लाल मिरचीही टाकलेली आहे। आता तुमच्या चवीप्रमाणे जर तुम्हाला लागत नसेल, कमी तिखट लागत असेल तर 2-4 मी हिरव्या मिरच्या टाकलेल्याच होत्या अगोदर। तर तुम्ही आता आमच्याकडे थोडंसं तिखट लागतं त्याच्यामुळे मी वरून 1-1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे। बघा हा तयार झालेला आहे आपला मसाला भात। कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा मला कमेंट करून।